जोडून कर चरणी ठेवी तो माथा, परिसावी विनंती माझी पंढरीनाथा. असो नसो भावालो तुझी आठाया, कृपा दृष्टी पाहे मजकडी पंढरी राया. नाथरायाला शरण जाऊन कथेला प्रारंभ करूयात. कथेचं अनुसंधान. विनंती आहे, विनंती. सर्व काही होईल रे बाबा, कारण विनंतीला मान देणं हे जरूर आहे. म्हणून विनंती करावं तरच कार्यसिद्धीला जातं आहे. म्हणून असं समजे असणारे विनंती करू लागले. एवढंच नाही तर सांगलेले अकांत ह्या गोकुळामध्ये किंवा ह्या अयोध्येमध्ये होणार आहे किंवा ह्या जगामध्ये अकांत निर्माण होणार आहे. आणि अकांत निर्माण झाल्याच्या नंतर समजायला दुःख पोहोचणार आहे. मग याच्यासाठी लवकरात लवकर जा, लवकरात लवकर औषध घेऊन या. रामाला सुखी करा, प्रजेला सुखी करा. अजून काय करा बोला. या लागी गाय कपिनंदन, वीर शूर सर्वज्ञ, औषधी आणूनी लक्ष्मणा जीवदाना. जगाला सुख व्हावं. आणि संतांचं कार्य तेच आहे, जेणेकरून जगाला सुख द्यावं. म्हणून हनुमंता तुमच्यापासून ह्या जगाला सुख होणार आहे. हे जर तुम्ही कार्यसिद्धीला नेऊन दाखवलं तर समजा असणारा आनंदित आनंद असणारा होणार आहे. आनंदासाठी असणारे विनंती चालू आहे गड्या. जगाकरता, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. आणि संताशिवाय जगावर कोणीच कृपा करू शकत नाही. आता मी बघा या जगावर समजायच्या आपल्यावर कृपा असणारी फक्त साधू संतांची आहे, इतर लोकांची नाही बरं का. पण ही कृपा असणारी तुम्ही जर केली ना, देवाला सुद्धा आनंद वाटेल. म्हणून देवाला सुद्धा सुखी झालं पाहिजे, असं आपण सुद्धा वागलं पाहिजे. ऐका पुढं. इतके बोलता अंगद वीर, सकळ वानराचा भार, ऐकोनिया श्री रामचंद्र काय उत्तर सर्व वाढल्या लोकांना विनंती केली हनुमंतरायाची. सगळ्याची विनंती झाल्याच्या नंतर आमच्या रामप्रभूकडे असणारे चेहरा बदलला गेला किंवा चेहरा बघितला गेला. आणि रामप्रभूचा चेहरा असताना सुकल्याला दिसू लागलेला आहे. म्हणून हनुमंतरायाला रामप्रभू विनंती सुद्धा करू लागले. देव सुद्धा भक्ताची विनंती करतात, पण भक्त तसे असायला पाहिजे. भक्ताची सुद्धा देव वाट बघत असतो. वाट पाहे उभा भेटीची आवडी. अरे भक्ताची आवड असते देवाला. म्हणून आमच्या हनुमंतरायाकडे असणाऱ्या रामाला चेहरा फिरवला गेला आणि बोलायला सुरुवात केली. हनुमंता बोला. कपी कुळ पंचानना ऐके हनुमंत सर्वज्ञ, सर्वज्ञ भ्रातार्थ भिक्षेत या दाना, या लागी शरण. हनुमंतराया पुढे पदर पसरला गेला, पदर पसरला गेला किंवा हात जोडून उभं राहायला गेले. हनुमंता तुझ्याशिवाय मला आता कोणी नाही रे बाबा. सुधाकर महाराज शहापूरकर. कारण तू असला तरच असणार, तुझे जे हे कार्य सिद्धीला जाणार आहे. म्हणून माझ्या बंधूची भीक असणारे तुझ्या समोर मागत आहे. देव सुद्धा असणाऱ्या देवाला सुद्धा देवाकडे जावा लागतं. कडे माणसं तर एकूण एकाकडे जातील याच्यात नवलत नाही, पण देवालाही सुद्धा असणारे एकूण एकाकडे जावंच लागतं. म्हणून देव देवाच्या घरी जातच असतो. इकडे आपण सुद्धा म्हणतो ना, राहू द्या देवाने देवाच्या घरी जावं लागतं इकडे. कारण देवाला सुद्धा असणारी काळजी असते बरं काय, किंवा त्याला सुद्धा अडचण आहे. मग आपल्याला छोटूक मोठूक अडचणी येतात, पण आपण त्याच्यामध्ये गुंग होतो बरं काय. आपल्याला वाटतं आपण किती दुःखामध्ये पडलोत की. आणि आपणच नाही समजा जग असताना दुःखामध्ये, देव सुद्धा दुःखामध्ये आहेत. अजून कोण करायचं बघू. प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. लक्ष्मणाचे जीवदान तुझं भिक्षा मागल जाण, सर्व तापरामुख न होणे बंधू जीवदान मज देई. मागायला गेलेले जे मागताय त्याला जर त्याची इच्छा पूर्ण झाली, समाधान झालं, त्याचं होतं त्याला बरं वाटतं इकडे. आणि मागायला गेलं त्या माणसानं काहीच नाही दिलं, त्याचं समाधान नाही झालं, अवघड होते इकडे. म्हणून हनुमंता माझ्या जीवत्वाला आनंद पोहोचला पाहिजे, किंवा माझं समाधान झालं पाहिजे, किंवा माझ्या लक्ष्मणाचा जीव प्राण वाचला पाहिजे. याच्यासाठी देवा किंवा हनुमंता लवकरात लवकर जाण्याची काळजी करा. बोला. वन एकला एकानात लक्ष्मण विन झालो येत, आम्हा जीवदाता कफिनात त्वासनात करावे. आमच्या जीवाचं जीवन असणारे आहात. कारण
देव ही आपल्या जीवाचं जीवन आहे. आपला जीव कुठं नाही, देवापासून आहे की आपला स्वतःच आणला आपण? आपला जीव आपल्या हातात आहे का? हा. कागा सासूर वासी मज केले भगवंता आणि आपोलिया सत्ता स्वाधीनता ते नाही. कारण आपली सत्ता आपण गजा आहेत गाड्या, पण आपली सत्ता आपल्या हातामध्ये नाही ना. म्हणून माझी सुद्धा असणारी शक्ती कमी पडत आहे. म्हणून हनुमंतराया तुझ्याशिवाय हे कार्य होत नाही. देवाला जमून गेलं का लक्ष्मणाला वाचवायला? रामाला एवढ्याले कामं करता येते तर, आणि मग लक्ष्मणाला वाचवायच नाही का? देवाला वाचवायचंय. पण जेणेकरून माझ्या संताचं जगामध्ये या लोकावलौकिक नाव झालं पाहिजे, किंवा जगामध्ये असणारी माझ्या संताची कीर्ती पसरली पाहिजे, याच्यासाठी असणारी देवाला लिंता घ्यावा लागून आणि विनंती मार्गाने असणारा तो बोलावं लागू लागलेला आहे. अजून काय बोलले? वाचले या लक्ष्मणा आम्ही बंधू चौघे जण, पाचवान म्हणता आपण निसे जाण भाक माझी. प्रभू म्हणतात हनुमंता तुम्हाला काय सांगा, आम्ही असणारे जर लक्ष्मण वाचला तर तुम्हाला सुद्धा आम्ही एक भाऊ बंध असणारे समजले जाऊ. कारण आम्ही चौघे बंधू आहेत ना, त्याच प्रमाणामध्ये तुम्हाला पाचवा बंधू सुद्धा आम्ही गणल्या जाऊ किंवा म्हटल्या जाऊ, किंवा आम्ही असणारे त्या नात्यानं तुमच्याशी वागवाने करू. म्हणून देवा तुमची सुद्धा आम्ही किंवा हनुमंता तू सुद्धा आमचा पाचवा बंधू गणल्या जात आहेस. अजून काय बोलायचं आहे? आणि खरं जर पाहायला गेलं तर बंधू आहेच की नाही? हो आहेतच का नाही? कारण एका पिंडाचे हनुमंत आहे का नाही? हा. आणि 2 पिंडाचे ही इकडे झालेले 4 बंधू आहे का नाही? म्हणून हे असणारे तुम्ही बंधू पहिलेच नाथ याचं भावाभावाचं आहे. पण तरी देव असणारे म्हणून लागले रामप्रभू म्हणतात तो आमचा एक पाचवा भाऊ आम्ही मानल्या जाऊ. अजून काय बोलले? 5 मिळता एक ठाई रणयुद्धाचा पाडकाई, रावणाचे भय नाही गाई ठाई निमेल. विषय थोडा सखोल आहे बरं काय, आणि ते अज्ञानाकडे आलं, माझ्याकडे आलेले. मला काही एवढं त्याच्यातलं ज्ञान नाही, तरी पण असणारे जे काय बुद्धीला सुचेल किंवा गुरुवाराची जे काय ताकद माझ्याकडे पोहोचेल एवढ्या बोलण्याचा प्रयत्न करू. 5 मिळता एक ठाई, या ठिकाणी आपल्याला 5 जण एका मेळात ठाई मिळवायचे, म्हणजे एकत्रित मिळवायचे. आजकाल जगामध्ये एकत्रित राहण्याला लय महत्त्व आलेले बरं काय. म्हणून 5 जणांना एकत्रित राहण्याची काळजी घेतली पाहिजे, हे का नाही? आता 5 आपल्याला एकत्रित करायचे, मग 5 लोक एकत्रित केल्यानं जमन का? 5 माणसं एका जागेवर केल्यानं जमन का? आपलं कल्याण करून घ्यायचे ना आपल्याला. मग 5 आपल्याला एकत्रित करायचे, ते नेमके कोणते करायचे? 5 माणसं नाही बरं का, 5 सरपंच नाही, 5 माणसं नाही, हे नाही एका जागी करायचे आपल्याला. आपल्याला एका जागी करायचे आपल्या अंतकरणातले लोक. आपल्या अंतकरणामध्ये कोण कोण वाईटावर आहेत आपल्या, ते आपले शोधून बघायचे. कारण 5 मिळता एक ठाई रणविधाचा पाडकाई, रावणाचं भय नाही. कारण आपले जर अंतकरण मन बुद्धी चित्त अहंकार हे जर एका चित्तानं मनानं बुद्धीनं जर राहू लागले तर आपल्याला अहंकारी रूपी रावण मारायला जास्त वेळ लागत नाहीये. बरं 5 मिळता एक ठाई. आता अजून काय बोलतात बोला? हे चिन्हवल सांगू काय 5 एक झाले हो पाये, साधू से के मात कार्य सजानवे सांगेन. एका जाग्यावर आल्याच्या नंतर आता तुम्हाला सांगतो, पहिल्यांदा असताना इथे माणसाला अनुताप जागा पाहिजे, अनुताप. तेव्हा तुमचे 5 लोक एका जाग्यावर होतात. हा, ज्याला अनुतापच नाही जाग्यावर आला त्यानं किती जरी प्रयत्न केला तरी 5 तत्व एका ठिकाणी येऊ शकत नाहीत. आणि 5 तत्व जर तुम्हाला एका ठिकाणी आणायचेच असतील तर तुमचा अनुताप अगोदर जागा करा. आणि अनुताप झाल्याच्या नंतर तुम्हाला वैराग्य निर्माण होणार आहे. आणि वैराग्य निर्माण झाल्याच्या नंतर ज्ञानाची प्रगती होणार आहे. ज्ञानाची प्रगती झाल्यावर विवेक तुमचा जागा होणार आहे. विवेक तुमचा जागा झाल्यावर मग तुम्हाला निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळवर काय. मग तुम्ही एका जागेवर आल्या गेले, तुम्हाला काळ सुद्धा धक्का लावू शकत नाही, यम सुद्धा तुमच्या समोर उभा राहू शकत नाही. आणि यमाच्या तडाख्यातून निघण्यासाठीच ह्या वया येतात. 5 मिळता एक ठाई. बरेचसे लोक सांगतात 5 जण एका जागेवर व्हा, ह्या गलीतला एक त्या गलीत. अरे हे जरी एका जागी झालं तरी यायचं कधीतरी वाकडं तिकडे होणारच. हा, एका जागेवर कोण राहतात? हे जोर निटुब्यात आहे तोवर राहतात. निटुबा संपला की म्हणजे याचा अर्थ 5 आपल्या अंतकरणातले हे मत मत्सर दंभ अहंकार हे सुद्धा जागेवर धरायचे. आपल्याला एका स्थितीनं वागले पाहिजे. मनाच्या मागं जायचं नाही, बुद्धीचं ऐकायचं नाही, कल्पनेनं सांगितलेलं जमय हां ह्याच्यावर लक्ष ठेवायचं. बुद्धी तर काही बी सांगत बाबा, हां खिस्सा कापा म्हणते बुद्धी,
ती काही बी सांगती तिचं ऐकायचे नाही बरं का. हा असे जर तुम्ही 5 एका जागेवर आणले ना तर तुमचं महत् कार्य साधणार आहे, महत् कार्य साधणार आहे. कोणचं बोला. हो तपाचाचा एक मेळा हा. विरे 5 भूतांचा गोळा 5 इंद्रियाचा पाळा एक येळा भस्म होय. कारण 5 इंद्रिय आपल्या माग आहेत. 5 इंद्रिय हे हा 5 असणारे भूत आपल्या पाठीमागे आहेत. भूत म्हणजे कळालं का तुम्हाला. आकाश आहे, पृथ्वी आहे, वायू आहे, अग्नी आहे, पाणी. हा हे तत्व आपल्या ठिकाणी नांदल्या जातात शरीरामध्ये. याचे वाईट परिणाम आपल्यावर झाले नाही पाहिजे या पाण्याचे. आता कोणचं पाणी प्यायलेलं कसं काय होतं असतं ते तुम्ही काय बोलत नाही मी. पाणी प्यायलं तर माणसानं छान के पछान के आहे का नाही. हां पाणी पिता असताना स्वच्छ पाणी प्यायलं पाहिजे, शुद्ध पाणी प्यायलं पाहिजे. हां आणि कुठल्याही पाण्याला न धक्का लावला तर आपली परिस्थिती बरोबर राहते. कुठल्याही पाणी जर आपण पेलो तर डुलल्याशिवाय जमत. म्हणून आता अग्नी आहे आपल्या पोटामध्ये. जठर अग्नी वास्तव्य करतो, अग्नी स्वरूपामध्ये आहे तो. तुम्ही काय बी खाल्लं तरी जमतंय की नाही. काही बी खा सकाळी भेटते का बघायला. अग्नी तो पोटामध्ये असणारा तो अग्नीसुद्धा. त्या जर अग्नीनं आपल्यावर कमी नजर केली की आपल्याला संडास लागल्याशिवाय राहत. म्हणून याच्यासाठी 5 एका ठिकाणी करायचे. 5 तत्व एका जागेवर आले पाहिजे. हां या 5 जणांना जर आपण एका जागेवर आणलं की आपण संतच. हां दुसरं काही पदवीच नाही, महात्माच होणार तुम्ही. पण हे आपले 5 गपचीप राव देत नाहीत आपल्याला बरं का. या वाटाला एकदा त्या वाटाला एकदा, इकडे एकदा तिकडे एकदा वडावडी करतात. अजून काय काय करतात बोला. हे 5 विषय स्थिती एक निमिषार दे भस्म होती. विषयी शोभे इच्छा शक्ती जे 5 मिळती एकत्र. माणसाच्या मागे लागलेले 5 विषय असणार आहेत. हा आता हे विषयाचा पडी पाडू आणि गोड परमार्थ तो लागे कडू. कारण हे विषय आपल्याला परमार्थाकडे लागू देत नाहीत. हा आता विषय म्हणल्याच्या नंतर बरेच आपल्याला तंबाखू साधी सुटत नाही राव. तंबाखू सोडा म्हणलं तर सुटणं झाली. मग बाकीच्या ह्या विषयानं जर आपल्याला पकडल्या गेलं तर ह्याच्यातून तडाख्यातून आपण कधी निष्ठतो काय नाही ना. हॅलो म्हणून 5 विषय आपल्या पाठीमागे लागले. त्या विषयाच्या मागे असताना विषय ओढी भुलले जीव. आता कोण करीन याची किव नुपजे नारायणी भाव. पाव ठाव नरदे या नरद्याला आल्याच्या स्टेजच्या भावतळून बसलेल्या पुरुष मंडळाला विनंती करतो की आपण गप्पा मारू नयेत. हात जोडून आमची विनंती. गप्पा मारण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो नाही. गप्पा मारू नका, वाचणाऱ्याला आणि सांगणाऱ्याला डिस्टर्ब करू नका आणि ऐकणाऱ्याला श्रोत्याला लाभ घेऊ द्या. एवढीच हात जोडून आमची गावकऱ्याच्या वतीने विनंती करतो. ठीक आहे. कारण विषय असताना हे आपल्याला सुधरू देणं झालेलं आहे बरं का. मग आता हे विषयाच्या पाठीमागं लागल्यावर आपलं अधोगतीला जावं लागायला नसतं किंवा यमाचा ताप भोगावं लागायला. आणि समजा काय आपल्याला साध्य करायचं ते फक्त यमाचा ताण आपल्याकडे आला नाही पाहिजे. याच्यासाठीच आहे ना माळ घालणे, गंध लावणे, भजन करणे, पूजन करणे, कीर्तन करणे. कशामुळं फक्त देहाचं कल्याण हो याच्यासाठीच ना. मग या देहाचं जर कल्याण करायचं असेल तर विषय आपल्याकडे असणारे हे 5 लोक आहेत. तर या विषयाला धरून चिटकून राहू नका. या विषयानं काय काय झालं ऐकायचं का बोला. इस्तता विचारिती जाण ते साम्य येती पंचप्राण. चळण सांडो आपण निचल जाण सोय होत. हे 5 विषय आवरत नाहीत मात्र याला सुद्धा आवरणारे आहेत. कारण याला जर आवरलं तर माणूस म्हणून जगता येतं. 5 विषय जर नाही आवरलेलं तर माणसालाच किंमत देत नाही. जागल्यानं म्हणतात ते हे जगाने आधी लागायचं. कारण याच्या विषयामध्ये गेलेलं आहे. आता विषयामध्ये जाणारे असणारे 5 लोक आहेत. ह्या 5 लोकांच्या विषयामध्ये आपण गुंतायचं नसल्यामुळं बऱ्याचशा लोकांची हाल झाल्या गेलेली आहे. आपल्या समोरासमोर आपल्याला पाहायला मिळतं किंवा अनुभवाला आपल्याला घेता येतं. विषयामध्ये असणारा पहिला विषय असणारा गंध विषय आहे, रस विषय आहे. हे का नाही. हे विषय बघा मला काही त्याचे नाव येत नाही, तेवढं पोहोचलेलं नाही. पण या विषयामध्ये भुलून गेले बरं काही लोक. बरेचसे लोक भुलले गेले. कोण कोण भुलले. हरण असणारं विषयामध्ये भुललं. मासासुद्धा विषयामध्ये भुलल्या गेला. माशाला काय वाटलं खायलाच काहीतरी हे म्हणून आपलं गळच गिळून टाकतो. ते माझं पाण्यात टाकलेला गळ
त्याला वाटतं मजा आहे काय की खायचंच बोलून ते गटकून गिळतं ना, गिळल्याच्या नंतर ते अडकून बसतं शरीराला, त्याचं दुःख त्याला भोगावं लागते नाही. म्हणजे आपली आपण करा सोडवणं संसार बंधनं सोडावे की आपण आपल्या हिताला जागं राहिलं पाहिजे. मग आपलं हित कशामध्ये हे आपल्याला कळत नाही. म्हणून वाचक आपण इकडे तिकडे गोरख महाराज मुंडे पातूड